होय, हे तर बरोबर बोलतोयस. आपल्याला हे समजा त्यांच्यापासून लपवायलाच हवं. हे घे आधी, गोधडी घे बर. थंडी वाढली बघ. चल. बाळदादा, एका लहान पोराच्या रडण्याचा आवाज येतोय. कुठे चाललायस भीम? कोणी रडते तर रडू दे ना. रात्रीची वेळ आहे, काय माहिती चोरांची जागा असेल तर. बाळदादा, ती लोक वाईट असतात, जी कुणाच्या रडण्याचा आवाज ऐकून बी कानाडोळा करतात. आई, हा बाळ बोल. मला लई थंडी वाजतीय. बस बाळ, थोडीशी रात बाकी आहे. थोडे येळन सकाळ होईल आणि सूर्य उगवल, मग थंडी नाही लागायची. पण उद्या बी तर रात होईल ना. वय बाळा, उद्या आपण पांघरून विकत घेऊ. तू रोज अशीच बोलतीय, पण नाही घेत. आता रात्र किती बी मोठी असू दे, तुला थंडी नाही वाजणार. तू कोण आहेस? मी तुमच्या मुलासारखाच आहे, जो आपल्या आईजवळ प्रत्येक गोष्ट विकत घेण्याचा हट्ट करत असतो. फक्त तुमच्या मुलापेक्षा मोठा आहे म्हणून समजतं का आईजवळ पैक असते तर ती स्वतःच आपल्या पोरासाठी पूर्ण जग विकत घेईल. तुला बी थंडी लागेल की र? मला नाही लागायची थंडी. कबीरा सोई पीर है जो जाने पर पीर. चल बाळा दादा. जो पर पीर न जाने सो काफिर सो काफिर बेपीर. भीम, तुला थंडी वाजत असेल, हे घे, लपेटून घे. नाही बाळा दादा, दुसऱ्यांना मदत करण्यासाठी स्वतःच्या त्रासाची जाणीव होणं गरजेचं आहे. ठीक आहे, आपण एकच गोधडी दोघं बी लपेटू. तर तुम्ही आम्हाला हे वचन द्या की तुम्हाला तुमच्या मुलीसाठी कुठल्याही प्रकारचं प्रेम, कुठलीही ममता नाहीये, कारण तिचा न्याय करून आम्ही तुमच्या नजरेमध्ये अपराधी बनू इच्छित नाही. हो महाराज, आम्ही वचन देतो की आम्हाला आमच्या मुलीसाठी कुठल्याही प्रकारची आसक्ती नाहीये आणि योग्य न्याय तेव्हाच होईल जेव्हा तिचा मृत्यू होईल. नंतर याच न्यायाच्या आड त्या भीमरावाच्या घरच्यांची मी माझा सूडही घेईन. नाही, आयुष्य देणं आणि आयुष्य घेणं ते देवाच्या हातात आहे. धर्माच्या मार्गातून भटकलेल्या माणसाला मृत्यू देणं त्याला योग्य मार्गावर आणण्याचा मार्ग नाही, कारण मृत्यू शरीराचा अंत आहे, पण पाप आणि पुण्याचा भोग तर शरीरालाच भोगावं लागतं.
मग आता तुम्हीच सांगा आम्हाला महाराज, योग्य न्याय काय आहे तो? धर्म आणि कर्माच्या मार्गावरून भटकलेल्या माणसाला धर्माच्या मार्गावर आणणं, त्यासाठी योग्य न्याय असतो. तुम्हाला हे माहित आहे का की ही विधवा तुमच्या समाजात, तुमच्याच गावी येऊन का थांबली? नाही महाराज, नाही माहिती. कारण याच गावात माधवी नावाच्या एका विधवेचा धर्म याच जागेवर भ्रष्ट झाला होता आणि तुम्ही सगळेजण इथे असून सुद्धा ती या गावातून पळून गेली होती. त्यामुळे देवाने तुम्हा सर्वांना आणखीन एक संधी दिली आहे. या विधवेला विधवेच्या धर्मावर परत आणा, किंवा असं समजा की या भागातून माधवी नावाच्या विधवेच्या पळून जाण्याने जी उणीव निर्माण झाली आहे ती अशी पूर्ण करायची आहे. आणखीन एका गोष्टीचा निर्णय घ्या तुम्ही सगळे. भीमराव आणि रामजीच्या घरच्या लोकांमुळे माधवी नावाची विधवा तर पळून गेली, परंतु ही विधवा वाचली नाही पाहिजे. बाळादादा, हे समधी इथं जमा का झालेत यासनी खरं तर नाही माहित पडलं ना. ते बघा ते दोघं. सर्वात आधी त्यांना पकडा आणि त्यांना बांधा. जोपर्यंत हे दोघं आहेत तोपर्यंत कुणीही त्या विधवेच्या केसालाही धक्का नाही लावू शकत. आता सुरू होणार आहे खरी लढाई, आणि या लढाईचा परिणाम तोच असेल जो ह्या महाराजाला हवा आहे. ताई, भीमराव आणि बाळा परत आले की नाही? अजून पातीर नाही आले. बाबा भाजी घ्यायला गेले होते, तरी एका पिशवीत तुमच्यासाठी बी आणली आहे. तुम्ही घ्या ठेवून. आज तुम्ही चहा नाही बनवला? आधी भीमराव आणि बाळा येऊ दे, मग बनवीन मी. बाबा, 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 ते लोक येत आहेत. बाबा, ती लोक येत आहेत. लवकर या. ते लोक येत आहेत. काय झालं? बाबा, ते लोक येत आहेत. बाबा, तुम्ही लवकर आमच्या घरामध्ये जा, लवकर जा. हे काय बोलताय तुम्ही? मी तुमच्या घरात कशी येऊ शकते? झोपडीतनं ते लोक तुम्हाला घेऊन जातील, मग तुमच्या संग लय वाईट होईल. म्हणून तुम्ही आमच्या घरामध्ये चला. आमच्या घरात यायच्या अगोदर ते लोक 10 वेळा विचार करतील. आवजा. मी मरीन पण तुमच्या घरात पाय नाही ठेवणार. तुम्ही गोष्ट समजण्याचा प्रयत्न करा. चला घरामध्ये. चला चला लवकर. तुम्ही बस मला एवढं सांगा की तुम्ही त्यांच्याशी बोलला का नाही ते. मी सांगतो तुम्हाला, तुम्ही जा आतमध्ये. नाही पाहिजे. रामजी, या मुलीला आमच्याकडे दे गुमान. ही एक विधवा आहे. वरून हिनं एका मुलावर प्रेम केलंय आणि प्रेम करून पळायचा प्रयत्न पण केलाय. हिला तर दंड आम्ही आमच्या हिशोबानं देऊ. नाही, यांनी काही बी चुकीचं नाही केलं आणि आम्ही असताना ह्यासनी काही बी होऊ देणार नाही. अरे ही लोक असे ऐकणार नाहीत. भावांनो, हा घ्या तिला पकडा आणि आपल्या सोबत घेऊन जाऊ आपण. काय करताय? आता तुमच्यापैकी कोण आम्हाला शिवून हे बंधन तोडणार? विश्वास ठेवा, तुम्ही आमचं डोकं बी फोडलं ना तरी हे बंधन नाही तुटणार. तुझं हे बंधन तुटो किंवा ना तुटो, पण
आज आम्ही तुमचं डोसकच फोडणार आहे. थांबा, याची गरज नाही पडणार. आणि तू, अगं तू या अस्पृश्य लोकांमध्ये जाऊन उभी आहेस, तुला लाज नाही वाटत? लाज शरम सगळं कोळून प्यायलीस का तू? अरे लाज तर तुम्हाला वाटायला पाहिजे. समद्या समोर पोरीची अशी नालस्ती करतात तुम्ही लोक. ए, तू आमच्या प्रकरणात ना खूपसू नको, समजलीस? आणि राणी, तू लक्षात ठेव, तू विधवा आहेस आणि विधवा धर्म निभावणे हेच तुझे एकमात्र कर्म आहे. विधवा होण्यात यांची काय बी चूक नाही आहे. आणि तुम्ही हे कसं ठरवणार की यांची कर्म काय आहेत आणि काय नाही? मग काय एका मुलाबरोबर पळून जाणं हे हिचं कर्म होतं? आणि मग घराच्या आबरू बद्दल ही नाही विचार करणार तर मग कोण करणार? हे बघा, प्रेम करणं पाप नाही आणि ज्या आबरूची तुम्ही गोष्ट करताय ते फक्त तुमची जीत आहे, नुसतं ढोंग आहे. हाय रामजी, तुम्ही लोक असं नाही ऐकणार ना? हे बंधन तोडून त्या पोरीला बाहेर काढा. हो, आणि जो कोणी पुढे येईल त्याचं डोसकं फोडून काढा. म्हणून तुम्ही आमच्या घरामध्ये चला. आमच्या घरात यायच्या अगोदर ते लोक 10 वेळा विचार करतील. अरे पुढे चालली होती बघा. अरे बघा तिला. हे चांगलं करत नाहीयेस तू. मला मरायचं नाही आहे. मला त्या लोकांमध्ये नाही जायचंय. मला वाचवा. सुभेदार बाजूला हो, नाहीतर सर्वच्या सर्व मरतील बघ. आम्ही मरून जाऊ पण इथनं हटणार नाही. अरे विसरलास का भीमराव, का आम्ही पुरणजंत घर जाळलं होतं, सगळं काही राग करून टाकलं होतं. हा, मग आम्हासनी बी जाळून टाका, राग करून टाका, पण त्यासनी तुमच्याकडे नाही पाठवणार. लय झाक भावांनो, आतमध्ये जाऊन त्या विधवेला घेऊन या आणि समोर जो बी येईल त्यासनी जीवानं मारून टाका. आणि ती विधवा जेव्हा बाहेर येईल ना तेव्हा तिच्या घरात बी आग लावून द्या. अरे ये बघा. कोणी बी समोर आलं तर साऱ्यांची मुंडकी इथंच कापून काढी. मग तुम्ही यासाठी जबाबदार असाल, लक्षात ठेवा. कापून काढी. हे रामजी, सोडणार नाही तुला. मला जे करायचं ते करा, पण जेव्हा येळ जीव घेण्याची आणि देण्याची येते ना तेव्हा आपल्या सुरक्षेसाठी काय बी करणं चुकीचं नसतं. या ना समोर. रामजी, आपल्या सीमेत राहा. भावांनो, चला आता इथनं. याला धडा नंतर शिकवूया. चला की. निघा. त्या भीमराव आणि रामजीच्या घरच्या लोकांमुळे माधवी नावाची विधवा तर पळून गेली, परंतु ही विधवा वाचली नाही पाहिजे. महाराज 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 महाराज, त्या रामजीची हिंमत एवढी वाढली आहे की त्यांनी आमचा अपमान केला आणि आम्हाला दम दिला आणि बोलला की इथून चालते वा, नाहीतर तुम्हाला मारायला मी मागे पुढे पाहणार नाही. म्हणजे त्या विधवेला
नाही आणू शकलात तुमच्या सोबत. नाही महाराज. खूप पाप केला आहे तुम्ही दोघांनी. कदाचित मागच्या जन्मात तुम्हाला काही सुख मिळालं नसेल आणि पुढच्या जन्मातही कदाचित नाही मिळणार. जर या जन्मात सगळ्या पापाचं प्रायश्चित्त नाही केलं तर भगवंत तुम्हाला मनुष्य योनीमध्ये जन्मालाही घालणार नाही. ज्या प्रकारचं पाप तुम्ही जन्म दिलेल्या अपत्याने केले आहे, अशा प्रकारच्या पापाचं फळ खूपच वाईट असतं. जन्म जन्मांतरापर्यंत आत्मा भटकत राहतो, मोक्षच नाही मिळत. महाराज, मार्गदर्शन करा. सांगा, आम्ही काय करावे ज्याने आमचे पाप धुतले जातील? आम्ही तर नेहमीच खरं बोलत असतो, पण मार्ग तर शेवटी तुम्हालाच शोधावा लागेल. दया करा महाराज, आता तुमचाच आधार आहे. धर्माच्या रक्षणात जर कोणी मध्ये येईल आणि शक्तीच्या जोरावर घाबरवेल तर तुम्ही त्याला नक्कीच धडा शिकवा. कारण जो जसा वागतो त्याच्याशी तसंच वागावं लागतं. मारून टाकलं त्या लोकांनी त्याला. आम्ही दोघांनी एकमेकांवर प्रेम केलं नसतं तर कदाचित त्याचा जीव वाचला असता. सगळे खरं बोलतात की मी कमनशिबी आहे. आधी माझ्या नवऱ्याचा जीव गेला आणि नंतर त्याचाही. नाही, असं नका म्हणू. प्रत्येक घडणाऱ्या वाईट गोष्टीसाठी स्वतःला दोष देणं बरोबर नाही आहे. त्यामुळे रडू नका, सांभाळा स्वतःला. कसं सांभाळू? आता राहिलंच काय आहे? सर्व संपलं आहे. प्रेमाचं विश्व उभारायचं होतं, पण दोन आयुष्य माझ्यामुळे संपलीत. हे बघा, तुम्ही रडू. महाराजांनी सांगितलं होतं, जशास तसे उत्तर दिलेच पाहिजे. इशारा कळतोय का तुम्हा लोकांना? हा नक्कीच समजत आहे शेठजी. बस एक गोष्ट काय पाहिजे की हे शुभ कार्य करल कोण. शेठजी, घेऊन आलो शेठजी. त्याच्या कोयत्याच्या समोर मी बंदूक आणली. आता बघूयाच तो काय करतो ते. वा, ही तर कमालच झाली. आता तो रामजी कोयता काढणार तर आम्ही ही बंदूक चालवू. आमचा जीव जाणार तर त्याचाही जीव जाणार. हिशोब बरोबर. मंगेश, भावांनो, आता तुम्हीच सांगा, तर तुमच्यापैकी कोण हे शुभ कार्य करणार? कोण ही बंदूक चालवणार? त्यानं समोर यावं.
हे शुभ कार्य मी करेन आणि कदाचित यामुळेच माझे मागच्या जन्मीचे आणि या जन्मीचे पाप धुतले जातील आणि तेव्हाच कुठे मला आणि माझ्या पत्नीला मोक्षाची प्राप्ती होईल.